नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर पहा महाराष्ट्रातील सर्व तरुणांसाठी खूप मोठी सुवर्ण संधी ती म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2022। याच्यामध्ये जर सर्वाधिक जागा पाहिल्या तर सर्वात मोठी सुवर्ण संधी लिपिक पदाच्या जवळजवळ 213 जागा ह्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे भरण्यात येणार आहे आणि एमपीएससी नंतरची सर्वात मोठी जाहिरात असं आपल्याला या ठिकाणी नमूद करणं गरजेचं आहे। तर या परीक्षेचे जे काही फॉर्म आहेत तर हे फॉर्म तुम्ही pcmcindia.gov.in या वेबसाईट वरती तुम्ही ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरू शकता। शेवटची जी तारीख आहे फॉर्म भरण्याची ती आहे 8 सप्टेंबर 2022। ते जवळजवळ 800 रुपयाचं चलन आहे, पैशांकडे तुम्ही पाहू नका। जर तुम्हाला नोकरी लागली तर तुमच्या 3 पिढ्यांचं कल्याण या परीक्षेच्या माध्यमातून नक्की होईल असो। तर पहा पिंपरी चिंचवडची भरती जवळजवळ मला वाटते 2016 साली आली होती आणि त्यानंतर आता 2022 साली म्हणजे जवळजवळ 8 वर्षानंतरचा बॅकलॉग हा या परीक्षेच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरू इच्छित आहे। ठीक आहे, तर परीक्षेचं जर आपण स्वरूप पाहिलं तर लिपिक पदाची परीक्षा आहे आणि जनरली तलाठी भरती असेल, पोलीस भरती असेल, त्याचबरोबर इतर सर्व सेवा असतील। तर ह्या परीक्षांमध्ये जे प्रश्न येतात तर अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला हे या लिपिक पदासाठी देखील आपल्याला पाहायला मिळतील। तर परीक्षेचा जो टप्पा आहे ही एकच परीक्षा होणार आहे तुमची, यामध्ये पूर्व, मुख्य, इंटरव्ह्यू अशी कोणत्याही स्वरूपाची परीक्षा नाही। तर परीक्षेमध्ये तुम्हाला फक्त 3 टप्पे पार करायचे। एक पहिला टप्पा तो म्हणजे फॉर्म भरण्याचा, दुसरा टप्पा तो म्हणजे परीक्षेचा आणि तिसरा टप्पा मित्रांनो तो म्हणजे तुमचे डॉक्युमेंट्सचा। ठीक आहे, तर शेवटची तारीख आहे 8 सप्टेंबर। जाहिरातीमध्ये व्यवस्थितरित्या वाचून घ्या की फॉर्म भरण्याची लास्ट डेट काय आहे, त्याचबरोबर जे तुमचे डॉक्युमेंट असणार आहे म्हणजे कास्ट सर्टिफिकेट असेल, नॉन क्रिमिनल असेल तर हे डॉक्युमेंट सुद्धा तुम्ही त्या डेटच्या आतले घ्यायचे आहेत का, तर हा सर्व डाटा त्याच्यामध्ये नमूद केलेला आहे। तुम्ही ती व्यवस्थितरित्या ऍडव्हर्टाइज पाहून घ्या। तर मेन मुद्दा येतो पहा, फॉर्म सगळे भरतात, सिलेबस काय आहे सर्वांना माहिती आहे, त्याचबरोबर परीक्षा कधी आहे, परीक्षा किती मार्कांना काय काय आहे हे सर्व जवळजवळ सर्वांना माहिती असते। आता पहा परीक्षा पद्धती आणि परीक्षा मंडळ हे खूप हुशार असतात, कारण त्यांनी फक्त आपल्याला दिले मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, इंग्रजी व्याकरण आणि बुद्धिमत्ता, परंतु याच्यामध्ये सब टॉपिक नेमके काय आहेत हे ज्याला माहिती असतं, गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचं ज्याचं बारकाईने विश्लेषण असतं तोच विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्ट होत असतो। तर सर्वप्रथम मुद्दा येऊया आपण मराठी व्याकरणचा। तर 25 प्रश्न असणार आहे आणि प्रत्येक प्रश्न हा विद्यार्थी मित्रांनो 2 गुणांसाठी आहे। ठीक आहे, तर एकूण प्रश्नांची जर संख्या आपण पाहिली तर ही प्रश्नांची संख्या होती 100 गुणिले एका प्रश्नाला 2 मार्क म्हणजे 200 गुणांची जवळजवळ ही परीक्षा असणार आहे। ठीक आहे, आता याच्यामध्ये पहा बारकाईने मराठी व्याकरण आजपर्यंत आपण शिकत आलोय 5वी पासून 10वी पर्यंत। सामान्य ज्ञान आजही आपण सामान्य ज्ञानाचा अभ्यास चालू घडामोडीच्या माध्यमातून असेल, इतर माध्यमातून असेल करत असतो। त्यानंतर तिसरा मुद्दा तो इंग्रजी व्याकरण। ठीक आहे, इंग्रजी व्याकरणचा जो आपला संबंध आहे तो इयत्ता 5वी पासून तर इयत्ता 10वी पर्यंत आहे, परंतु आपण जे शाळेमध्ये इंग्रजी व्याकरण शिकलो याच्यापेक्षा हे इंग्रजी व्याकरण हे थोडंसं ऍडव्हान्स स्वरूपाचं आहे। कारण या परीक्षेचा जर दर्जा आपण पाहिला त्यांनी उच्च माध्यमिक म्हणजे 12वी लेव्हलच्या ज्या काही एक्झाम झालेल्या आहेत तर याच्यावरती ही परीक्षा पद्धती अवलंबून आहे। तसं क्रायटेरिया यांनी याच्यासाठी ग्रॅज्युएशन ठेवलेलं आहे, परंतु प्रश्न विचारण्याची जी काही त्यांची काठिण्य पातळी असेल ती 12वी लेव्हलच्या IQ मुलाप्रमाणे असणार आहे। ठीक आहे, तर इंग्रजी व्याकरण आणि शेवटचा मुद्दा येतो तो म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी। आता पहा हे 4 जर फॅक्टर आपण पाहिले तर या 4 फॅक्टर पैकी तुमचा रिझल्ट देणारा फॅक्टर आहे मित्रांनो इंग्रजी व्याकरण, कारण ज्याचा इंग्रजी व्याकरणचा तगडा अभ्यास आहे तोच विद्यार्थी या लिपिकपदी भरती होणार आहे, अन्यथा भरती होणार नाही। माझा आजपर्यंतचा अनुभव मराठी व्याकरण सर्वांचं असतं, सामान्य ज्ञान सर्वांचं असतं, बुद्धिमत्ता सर्वांचं असतं, कारण इंग्रजी व्याकरण याचा मराठी तरुणाचा जवळजवळ संबंध हा खूप कमी असतो आणि इंग्रजी व्याकरणाची खूप मोठी भीती ही मराठी तरुणामध्ये असते। सदर भरतीसाठी जर आपण पाहिलं तर लोकराज्य अकॅडमीची संमिश्र सरळ सेवा बॅच या ठिकाणी चालू आहे आणि या बॅच मध्ये तुम्ही पाहू शकता की नेमकी ही बॅच कशा पद्धतीची आहे। तर अधिक माहितीसाठी कॉन्टॅक्ट नंबर देखील दिलेले आहेत, तर तुम्ही कॉन्टॅक्ट नंबरला संपर्क साधा आणि कुणाला असं बंधन नाहीये, परंतु ज्याला खरंच बाबा पीसीएमसी भरती व्हायचं आहे तर अशा विद्यार्थ्यांनी नक्की आपल्या अकॅडमीची संमिश्र सरळ सेवा बॅच जी की ऑफलाईन स्वरूपात चालू आहे ही नक्की जॉईन करा।
आणि बॅचचं जर वैशिष्ट्य सांगायचं झालं तर संध्याकाळी बॅच आपली उपलब्ध असते संध्याकाळी 6:30 नंतरून, जेणेकरून भोसरी परिसर जर पाहिला तर इंडस्ट्री एरियामध्ये म्हणतो खूप कामगार वर्ग या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. या कामगारांचा विचार करूनच आपण ही इव्हिनिंग बॅच या ठिकाणी सुरू केलेली आहे. त्याचबरोबर अतिशय अनुभवी मार्गदर्शक हे तुम्हाला अकॅडमीच्या माध्यमातून लाभलेले आहेत. त्यांनी त्याच्यामध्ये मेन्स परीक्षा असतील, त्याचबरोबर काही पोस्ट होल्डर लोक देखील तुम्हाला मार्गदर्शन करणार. तर नक्की तुम्ही अकॅडमीच्या या संमिश्र सर्व सेवा बॅचचा एक भाग व्हा. तर पहा, पहिला घटक आहे मराठी व्याकरण. या मराठी व्याकरण मध्ये नेमकं काय काय विचारलं जातं? सर्वात महत्वाचा पहिला मुद्दा मराठी व्याकरणचा तो म्हणजे शब्दांच्या जाती. तर एकूण 8 प्रकारांमध्ये शब्दांच्या जाती विभागलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा शब्दांच्या जातींचे 2 प्रकार येतात. एक म्हणजे विकारी आणि दुसऱ्या म्हणजे अविकारी. म्हणजेच लिंग वचन विभक्ती यानुसार बदल होणाऱ्या विकारी जाती आणि लिंग वचन विभक्ती यानुसार बदल न होणाऱ्या म्हणजे अविकारी जाती. तर अशा प्रकारचे आपल्याला प्रश्न येतात की अविकारी जाती कोणत्या किंवा विकारी जाती कोणत्या, खालीलपैकी विकारी जाती कोणत्या, खालीलपैकी अविकारी जाती कोणत्या. तर ह्या झाल्या शब्दांच्या जाती. शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत. नाम आहे, सर्वनाम आहे, विशेषण आहे, क्रियापद आहे, क्रियाविशेषण आहे, उभयान्वयी अव्यय आहे, केवल प्रयोगी अव्यय आहे. अशा प्रकारच्या एकूण शब्दांच्या 8 जाती आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. दुसरा मुद्दा येतो आणि मराठी व्याकरण हे संपूर्ण या शब्दांच्या 8 जातींवरती अवलंबून असतं. आता हे जर मराठी व्याकरण जर आपण पाहिलं तर मराठी व्याकरणचा अभ्यास हा प्रत्येक विद्यार्थी करत असतो महाराष्ट्रात. एमपीएससी करणारा असू द्या, सरळ सेवा करणारा असू द्या, मराठी व्याकरणावरती त्याची पूर्णतः कमांड आलेली असते. परंतु मराठी व्याकरण मध्ये असे कोणते टॉपिक आहेत जे आपल्याला मेरिट पर्यंत पोहोचू शकतात? पहिला घटक तो म्हणजे समानार्थी, त्याचबरोबर विरुद्धार्थी शब्द. विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द याच्यावरती 2-2 प्रश्न आपल्याला विचारले जातात आणि बहुतेक करून मुलं हे करण्याचा कंटाळा करतात. त्याचबरोबर शब्दांच्या जे काही शब्द प्रकार आहेत त्याच्यामध्ये साधित शब्द, सिद्ध शब्द आहे, कानडी शब्द आहे, फारसी शब्द आहे, अरेबियन शब्द आहेत, तेलुगू शब्द आहेत, कानडी शब्द आहेत, तर इत्यादी देखील हे घटक आपल्याला कदाचित मेरिट मध्ये बसू शकतात. त्याचबरोबर वाक्प्रचार आणि म्हणी. म्हणी सर्वात इंटरेस्टिंग टॉपिक, कारण म्हणी ह्या आपण आजपर्यंत न अनुभवलेल्याच म्हणी विचारल्या जातात. उगीच काखेत कळसंग गावाला वळसा अशा प्रकारची म्हण विचारली जात नाही असं. त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे सामान्य ज्ञानचा. मराठी व्याकरण फक्त एक विषय होतो, त्यानंतर सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञान मध्ये जर आपण पाहिलं तर जवळजवळ 4 ते 5 प्रकारचे विषय आहेत. त्याच्यामध्ये विज्ञान आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, राज्यघटना आहे, त्याचबरोबर सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञान म्हणजे काय की भारतातील पहिली महिला डॉक्टर कोण किंवा भारतातील पहिली मुस्लिम कार्यकर्ती कोण, अशा प्रकारे. त्याचबरोबर भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण, महिला मुख्यमंत्री कोण, अशा प्रकारचे प्रश्न देखील याच्यामध्ये येतात. तर जास्त सांगत नाही याच्याबद्दल. सामान्य ज्ञानामध्ये पहिला टॉपिक तो म्हणजे राज्यघटना. राज्यघटनेची तुम्हाला सर्वसामान्य माहिती पाहिजे. घटना स्वीकृती कधी केली, घटनेची अंमलबजावणी कधी केली, घटना समितीची स्थापना कधी झाली, घटना समितीमध्ये एकूण किती सदस्य होते. त्याचबरोबर दुसरा जर आपण एखादा घटक पाहिला तर घटनेतील स्त्रोत कुठल्या देशाकडून म्हणजे कुठल्या देशाकडून कुठली तरतूद घेतली. त्याचबरोबर तिसरा जर घटक पाहिला आपण तर संसदमध्ये लोकसभा, त्याचबरोबर राज्यसभा. राज्यसभेची सदस्य संख्या, लोकसभेची सदस्य संख्या. याच्यामध्ये पण काय लक्षात ठेवायचे, महाराष्ट्रातून किती सदस्य लोकसभेवर जातात, महाराष्ट्रातून किती सदस्य हे राज्यसभेवरती जातात. त्याचबरोबर विविध प्रकारची कल्पना, निवडणूक आयोग असेल, एमपीएससी यूपीएससी आयोग असेल, त्याचबरोबर इलेक्शन कमिशन झालं. त्यानंतर जर पाहिलं आपण तर वित्त आयोग असेल. अशा प्रकारचे प्रश्न हे तुम्हाला राज्यघटनेच्या माध्यमातून अपेक्षित असतात. दुसरा टॉपिक येतो तो म्हणजे विज्ञानाचा. विज्ञानाच्या याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर विज्ञानामध्ये खाण्याचा सोडा म्हणजे काय, धुण्याचा सोडा म्हणजे काय, सोडियम कार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट नेमकं काय, अशा प्रकारचे देखील प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्याचबरोबर जीवनसत्वाच्या अभावामुळे होणारे रोग. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर अ, ब, क, ड, ई आणि के इत्यादी जीवनसत्व आहेत. याच्यामध्ये सुद्धा पाण्यात विरघळणारी जीवनसत्व कोणती, त्याचबरोबर मेदात विरघळणारी जीवनसत्व कोणती, किंवा हाडे जर ठिसूळ होत असतील तर ती हाडे मजबूत करण्यासाठी कोणतं जीवनसत्व हे लाभदायक ठरतं. त्याचबरोबर जर रातंधळेपणा असेल तर रातंधळेपणाच्या याच्यासाठी कुठलं जीवनसत्वाचा वापर आपण इंटेक आपल्या शरीरामध्ये वाढवला पाहिजे. अशा प्रकारचे जनरल सामान्य विज्ञानामध्ये देखील आपल्याला प्रश्न पाहायला मिळतील. त्यानंतर मुद्दा येतो तो म्हणजे भूगोल. भूगोलामध्ये महाराष्ट्राचा आहे, त्याचबरोबर भारताचा आहे. भारताचं क्षेत्रफळ, त्याचबरोबर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ हा प्रश्न येतो का, तर नाही.
तर जगाच्या किती टक्के क्षेत्रफळ हे भारताने जगामध्ये व्यापलेलं आहे, महाराष्ट्राने भारताचे किती टक्के क्षेत्रफळ हे महाराष्ट्राने व्यापलेलं आहे. अशा प्रकारचे सर्वसामान्य प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचबरोबर महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार, उत्तर दक्षिण विस्तार, सेम तसंच भारताचा पूर्व पश्चिम, त्याचबरोबर भारताचा उत्तर दक्षिण विस्तार. त्याचबरोबर याच्यामध्ये जर ऍडव्हान्स जाऊन आपण पाहिलं तर खूप सारा डाटा आहे. अकॅडमीच्या चॅनलवर तुम्ही वेळोवेळी व्हिजिट देत राहा, तुम्हाला नक्कीच डेमो लेक्चर्स पाहायला त्याच्यावरती मिळतील. आणि जर तुम्हाला ऑफलाईन बॅच आपली जॉईन करायची असेल तर अकॅडमी आपली भोसरी आळंदी रोड या ठिकाणी आहे, टिंगरे पेट्रोलियम समोर लोकराज्य अकॅडमी. त्या ठिकाणी देखील तुम्ही व्हिजिट करू शकता. तो मुद्दा एवढा महत्वाचा नाही. सध्या तुम्हाला परीक्षा पद्धती पास म्हणजे परीक्षा पद्धती ही कशा प्रकारची आहे आणि ती टॅकल कशी करावी आणि त्याच्यामध्ये यश कसं मिळवावं हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. सामान्य ज्ञानमध्ये तिसरा जो घटक येतो तर तो म्हणजे इतिहास. मग इतिहासामध्ये जर आपण पाहिलं तर लोकहितवादी हे टोपण नाव कुठल्या व्यक्तीचं आहे किंवा सार्वजनिक काका हे कुणाला म्हटलं जातं, अशा प्रकारचे सर्वसामान्य प्रश्न. लोकहितवादी जर आपण पाहिलं तर गोपाळ हरी देशमुख आणि सार्वजनिक काका जर आपण म्हणलं तर जोशी काका. ठीक आहे, जोशी काका म्हणजे ग वा जोशी. त्याचबरोबर इतिहासामध्ये जर आपण पाहिलं तर विविध प्रकारच्या समाज सुधारकांनी स्थापन केलेल्या संस्था. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर बालहत्या प्रतिबंध गृह असेल. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर 1897 साली स्थापन झालेली आर्य समाज ही संस्था असेल. विविध प्रकारच्या संस्था आहेत ज्या की समाज सुधारकांनी महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये ह्या स्थापन केलेल्या आहेत. समाज सुधारकामध्ये जर आपण पाहिलं समाज सुधारकामध्ये विविध प्रकारच्या संस्था त्यांनी स्थापन केल्या. त्या संस्थेचा उद्देश, त्या संस्था कधी स्थापन झाल्या इत्यादी डाटा आपल्याला माहिती पाहिजे. त्याचबरोबर इतिहासामध्ये टिळक युगाचा अभ्यास, टिळक युग म्हणजे जहाल युग. त्यानंतर गांधी युगाचा अभ्यास, गांधी युग म्हणजे मावळ युग, त्यांचा कालखंड काय होता. त्याचबरोबर जहाल नेते कोणते होते, मावळ नेते कोणते होते, अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर सुभाषचंद्र बोस यांचं कार्य असेल, पंडित नेहरूंचं कार्य असेल, त्याचबरोबर चले जाव चळवळ असेल, तर इत्यादी सर्व डाटा. त्याचबरोबर आंबेडकरांचं देखील कार्य आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण महाराष्ट्र हा पूर्ण जो काही घडलेला आहे फुले शाहू आंबेडकर या व्यक्तिमत्वांमुळेच घडलेला असो. पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे भूगोल झालाय, विज्ञान झाले, राज्यघटना आले. त्यानंतर पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे कोणता तर सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञान म्हणजे हेच की बाबा कोणता नृत्य प्रकार हा कोणत्या राज्याशी संबंधित आहे, त्याचबरोबर कुठल्या राज्याची कोणती राजधानी आहे किंवा भारतामध्ये एकूण राज्य किती आहेत, भारतामध्ये एकूण केंद्रशासित प्रदेश किती आहेत, नव्याने निर्माण झालेले केंद्रशासित प्रदेश कोणते आहेत, अशा प्रकारची सर्वसामान्य माहिती ही तुम्हाला लिपिक पदासाठी माहिती असणं गरजेचं आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, मी एवढा बोलतोय कारण मी गेल्या वर्षीच्या म्हणजे गेल्या वेळेसच्या प्रश्नपत्रिकांचं पूर्णतः व्यवस्थित अनालिसिस केलेलं आहे. तुम्ही देखील परीक्षा पास होण्याची परीक्षा पास होण्याचं एक खरं जर गमक आपण पाहिलं तर पहा, एक म्हणजे पीवायक्यूचा तुमचा व्यवस्थितरित्या अभ्यास पाहिजे. आणि पीवायक्यूच्या आधी सुद्धा पीवायक्यू हा येतो दुसरा मुद्दा. पहिला मुद्दा येतो तो म्हणजे सिलेबस. ठीक आहे, सिलेबस, त्यानंतर पीवायक्यू आणि तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे एक्सपेक्टेड क्वेश्चन्स. ह्या तीनचा जो संगम साधेल तो येणाऱ्या काळात नक्कीच या लिपिक पदावरती आपली मोहर उमटल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे, त्यानंतर इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स मध्ये जर आपण पाहिलं तर सर्वात महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे पंचवार्षिक योजनांचा. आतापर्यंत भारताने 12 पंचवार्षिक योजना ह्या राबवलेल्या आहेत. शेवटची जी पंचवार्षिक योजना आहे ती 12वी होती. तर पहिली योजना कधी सुरू झाली, त्याचबरोबर योजनेला मध्य म्हणजे ब्रेक कधी लागला, त्याला सरकती योजना वगैरे राबवली होती त्यावेळेस, किंवा योजनेचा सुट्टी कालखंड असं देखील म्हटलं जातं. तर तो नेमका कोणत्या सालांमध्ये होता, अशावरती प्रश्न आपल्याला विचारले जातात. तर पंचवार्षिक योजना प्रतिमानं, त्याचबरोबर कोणत्या घटकावरती मुख्य भर देण्यात आला. आता 1950 साली जर आपण पाहिलं भारतातील जवळजवळ 50% जास्त लोक ही शेती क्षेत्रामध्ये गुंतलेली होती. त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्नातला वाटा देखील हा 50% जास्त हा कृषी क्षेत्राचाच होता, कारण त्यावेळी भारताला कृषी प्रधान देश असं म्हटलं जायचं. आजही जर आपण पाहिलं तर राष्ट्रीय उत्पन्नातला कृषी क्षेत्राचा वाटा घटलेला आहे, परंतु सर्वाधिक रोजगार पुरवणारे क्षेत्र हे आजही कृषी क्षेत्र आहे. असो, त्यानंतर पुढचा मुद्दा जो येतो तो म्हणजे इंग्रजी व्याकरण. तर इंग्रजी व्याकरण जर आपण पाहिलं, सेम जे मराठीचं तुम्ही केलेलं आहे तेच तुम्हाला इंग्रजीमध्ये करायचं आहे. म्हणजे इंग्रजीच्या पार्ट ऑफ स्पीच नाउन असेल, प्रोनाउन असेल, ऍडजेक्टिव्ह असेल, ऍडव्हर्ब असेल, ठीक आहे, कंजंक्शन असेल, त्याचबरोबर क्लॉजेस असतील, त्याचबरोबर व्हॉइस असेल, त्याचबरोबर क्वेश्चन टॅग, त्याचबरोबर ॲज सून ॲज, नो सूनर दॅन, हे नेमकं वाक्यामध्ये कधी वापरावं
तर यावरती तुम्हाला प्रश्न इंग्रजी व्याकरण मध्ये पाहायला मिळतील. पहा विद्यार्थी मित्रांनो, मी व्हिडिओच्या सुरुवातीला सुद्धा सांगितलं होतं, आताही सांगतो, या परीक्षेचा टर्निंग पॉइंट रिझल्ट मध्ये येण्याचा आहे तो म्हणजे इंग्रजी व्याकरण. ठीक आहे. त्याचबरोबर इंग्रजी व्याकरण मध्ये फ्रेजेस तुम्हाला पाठ करायचे, आयडियम्स अँड फ्रेजेस. त्याचबरोबर इंग्रजी व्याकरण मध्ये तुम्हाला सिनोनिम्स आणि अँटोनिम्स या देखील गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर विविध प्रकारचे जे काही पक्षी आहेत त्या पक्ष्यांचे आवाज, त्या पक्ष्यांच्या घरट्यांना नेमकं काय म्हणलं जातं, तर इत्यादीवरती प्रश्न आपल्याला विचारले जातात. आणि इंग्रजी व्याकरण मध्ये अजून एक मुद्दा तो म्हणजे जेंडर. म्हणजे जर बदकाचं फेमिनाईन जेंडर हे नेमकं काय आहे, मग डकचं ड्रेक, अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी. ठीक आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा संभ्रम आहे की बाबा गणित नाहीये, बुद्धिमत्ता आहे. पण लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिमत्तेची उत्पत्ती ही गणित या विषयातूनच झालेली आहे. तर पहा, बुद्धिमत्तेचा अभ्यास करण्यापूर्वी तुमचा गणिताचा प्राथमिक अभ्यास असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पर्सेंटेज असेल, त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर काळकांक, टाकी वगैरे ह्या सर्व गोष्टी आणि बेसिक कॅल्क्युलेशन्स, गुणाकार असेल, भागाकार असेल किंवा टक्केवारी काढणे वगैरे या सर्व गोष्टी असतील तर ह्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा कोणकोणत्या टॉपिकवरती फिक्स हमखास प्रश्न विचारले जातात. त्याच्यामध्ये अंकमालिका असेल, अक्षरमालिका असेल, त्याचबरोबर गाळलेले रिक्त पद शोधा वगैरे, किंवा एखादा आकृतीवरती प्रश्न देतात पहा आणि शेजारी 3 आकडे देतात आणि मधला आकडा ओळखा, अशा प्रकारचे देखील प्रश्न विचारले जातात. किंवा चौरस मोजा, चौकोन मोजा, त्रिकोण मोजा, यावर रेषाखंड मोजा किंवा कोन मोजा, याच्यावरती देखील आपल्याला प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. त्याचबरोबर बुद्धिमत्तेमध्ये अजून जर ऍडव्हान्स पाहिजे झालं तर वॉटर इमेज आणि मिरर इमेज याच्यावर देखील आपल्याला प्रश्न विचारले जातात. किंवा तुलनेवरती प्रश्न असतील, किंवा संजू हा मंजूपेक्षा लहान आहे किंवा मंजू ही अंजूपेक्षा मोठी आहे, तर सर्वात लहान कोण, सर्वात मोठा कोण, अशा प्रकारचे प्रश्न एकदम सरळ, सिंपल, साध्या प्रकारचे प्रश्न हे लिखित परीक्षेसाठी विचारले जातात. त्यासाठी काय पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, सिलेबस, पीवायक्यू आणि एक्सपेक्टेड क्वेश्चन्स, किंवा नेमकं परीक्षेत आता कशा प्रकारचे प्रश्न येतील या तिन्हीचा जो मध्य साधन तो ह्या येणाऱ्या परीक्षेत 100% विद्यार्थी मित्रांनो यश मिळवल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2022 जागांची संख्या 213 आणि pcmcindia.gov.in यावर तुम्ही ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरू शकता आणि शेवटची डेट आहे 8 सप्टेंबर 2022. आणि या ठिकाणी मला एक तुम्हाला सांगायचं आहे सर्वात महत्वाचं की ही जी परीक्षा आहे ही परीक्षा कोणत्याही प्रकारचं जिल्हा निवड मंडळ घेणार नाही. आणि ही खूप महत्वाची आणि खूप फायद्याची गोष्ट आपल्याला म्हणता येईल की ही परीक्षा IBPS, IBPS सर्वांना माहिती असेल, बँकिंग क्षेत्रातील जवळजवळ सर्व प्रकारच्या परीक्षा ही IBPS ही संस्था घेत असते. आणि ही देखील परीक्षा त्याचबरोबर PMC म्हणजे पुणे महानगरपालिकेची परीक्षा ही देखील ही IBPS ही संस्थाच घेणार आहे. आणि IBPS जर आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर बँकिंग क्षेत्रामध्ये कुठल्याही परीक्षेमध्ये आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा घोळ हा IBPS ने घातलेला नाही. त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचे जर तुम्हाला आश्वासन मिळत असतील की एवढे पैसे भरतो आणि तुझं डायरेक्ट सिलेक्शन करतो, तर अशा प्रकार कोणत्याही प्रकारचा काळा बाजार या भरतीमध्ये होणार नाही, कारण ही परीक्षा IBPS कंडक्ट करणार असो. अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या अकॅडमीला व्हिजिट करू शकता. आपली अकॅडमी ही लोकराज्य अकॅडमी पिंपरी चिंचवड परिसरामध्ये भोसरी एरियात आळंदी रोडला चितळे बंधू मिठाईवाल्याच्या समोर तुम्हाला पाहायला मिळेल. आपल्या ऑफलाईन बॅचेस ह्या रेग्युलर दर 2 महिन्यांनी चालू असतात. आणि सध्या आपली एक फास्ट ट्रॅक बॅच सुरू आहे PCMC परीक्षेसाठी. धन्यवाद.